स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं भगवद्गीतेच्या या ऑनलाईन वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि भगवद्गीतेवर आपण चर्चा करणार आहोत। त्याबरोबरच आज भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी शिष्य स्वामी अभेदानंदजी महाराज त्यांची आज जन्मजयंती। तर आधी या शुभ एक अवसर जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, एक ही आज जन्मजयंती आहे, तर त्यांचं थोडं स्मरण करून आणि मग आपण भगवद्गीतेकडे वळूया। स्वामी अभेदानंदजी महाराज त्यांचं पूर्वाश्रमी नाव होतं कालीप्रसाद चंद्र। लहानपणापासूनच अत्यंत मेधावी आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं होतं। अगदी लहानपणी 15-16 वर्षाचे होईपर्यंत कालीप्रसाद चंद्र यांनी वेदांताचा अध्ययन आपल्या वडिलांकडून आणि विशेष करून ज्या काही पुस्तकं घरी उपलब्ध होत्या ते स्वतः वाचूनच प्राप्त केलं होतं। इतकी त्यांची आध्यात्मिक ज्ञानाप्रती ओढ होती। आणि मग त्यांची प्रवृत्ती योगाकडे म्हणजे साधनेकडे फार जास्त होती। पण त्याच्याकरता आधी आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे। पातंजल योगसूत्र कोण शिकवणार याचा त्यांनी शोध घेता घेता त्यांच्या घराच्या जवळच एक वेदांत वागीश पंडित होते, पण ते सुप्रसिद्ध होते आणि अति व्यस्त होते। आता एका मुलाकरता वर्ग घेणे त्यांच्याकरता शक्य नव्हतं, पण इतक्या लहान वयामध्ये या मुलाची इतकी स्पृहा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी कालीप्रसादला म्हटलं की रोज सकाळी मी स्नान करण्याच्या आधी अंगाला तेल लावतो आणि थोडं उन्हात बसतो, तर 15-20 मिनिटं माझ्या हातात असतात। तू त्या वेळेस जर माझ्याजवळ आला तर मी नक्कीच तुला त्या वेळात योगसूत्र, पातंजली योगसूत्र हे याचा उलगडा करून नक्की तुला दाखवेल। तर कालीप्रसाद सुद्धा तयार झाले आणि या प्रकारे त्यांचं योग अध्ययन सुरू झाला। मी ही घटना मुद्दाम का मांडली भक्तजनांना की पहा, लहानपणापासून जीवनामध्ये केवढी एक आध्यात्मिक ज्ञानाची स्पृहा होती। संस्कृत त्यांचं प्रावीण्य आपल्याला हे दाखवतं की आपण जे रोज स्तोत्र म्हणतो, साधारणपणे पुणे म्हणते आपण दर शुक्रवारी म्हणतो, प्रकृतीं परमाम अभयाम वरदा। माताजींवरती हे स्तोत्र त्यांचीच रचना आहे। मुलांवरती सुद्धा त्यांनी 2 रचना केलेली आहेत। इतर सुद्धा त्यांची अनेक रचना संस्कृतमध्ये आहेत। तर हे काय दाखवतं की ते संस्कृतमध्ये त्यांनी फार प्रावीण्य प्राप्त केलं होतं। त्यांची भेट भगवान श्रीरामकृष्णांशी होते, कारण की आध्यात्मिक स्पृहा मनामध्ये होती आणि भगवान श्रीरामकृष्णांचं नाव त्यावेळेस कलकत्त्यामध्ये
प्रत्येक माणसं जे आध्यात्मिक साधक होते त्यांच्या मुखावरती होतच. तर ते एक दिवशी दुपारी 3 वाजता श्रीरामकृष्णांच्या भेटीला जातात. मी ही पहिली भेट मुद्दा तुम्हाला का सांगतोय त्यातून लक्षात येईल आपल्याला की पहा, जवळजवळ 15 ते 16 वर्ष त्यांचं वय होतं आणि या वयामध्ये मुलांनी शाळेमध्ये कॉलेजमध्ये मैदानावर घालवायचे. तर हा मुलगा शाळा कॉलेजमध्ये जायचा, पण याची आध्यात्मिक स्पृहा इतकी जबरदस्त होती आणि भगवान श्रीरामकृष्णांनी पहिल्या भेटीतच काली महाराजांना ओळखलं आणि त्याचे सगळे हावभाव शरीराची रचना बघून त्याला बिलकुल पहिल्या भेटीतच दीक्षा दिली. हे फार विलक्षण योग आहे. ती घटना अशी घडली की महाराज म्हणजे काली महाराज काली प्रसाद चंद्र हे जातात श्रीरामकृष्णांकडे. दुपारचे जवळजवळ 3 की 4 वाजलेले असतात आणि ते शोधता शोधता भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीजवळ जातात. तिथे त्यांना सांगण्यात येतं की आज ठाकूर कलकत्त्याला गेले आहेत आणि संध्याकाळी परत येतील. तर ते तिथेच वाट बघत बसतात आणि त्या दिवशी रात्री ठाकूरांना येता येता रात्रीचे 9 वाजतात आणि 9 वाजेस्तोवर कालीप्रसाद जिथे वाट बघत बसलेला असतो. ठाकूर आल्यावर पलंगडीवर बसतात, त्याला बोलवतात. खूप शांत सौम्यपणे कालीप्रसाद स्वतःचा परिचय करून देतो भगवान श्रीरामकृष्णांना. अतिप्रसन्न होतात ठाकूर आणि विचारतात कसं काय येणं झालं. तर आता हा एकदम 15-16 वर्षाचा मुलगा म्हणतो की मला योग साधना करायची खूप इच्छा आहे, तुम्ही काय मला योग साधना शिकवाल. ऐकल्यानंतर ठाकूर थक्क आनंदाने. मग लागलीच थोडे काही संवाद त्यांच्या दोघांमध्ये घडून येतं आणि ठाकूर सगळं काही ओळखून घेतात की अरे हा तर माझाच लीला सहचर आहे. आणि ठाकूर म्हणतात की उद्या सकाळी तू ब्राह्ममुहूर्तावर माझ्याकडे ये, मी तुला नक्की योग साधना शिकवेन. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेस कालीप्रसाद ठाकूरांपुढे हजर होतात. ध्यान धारणा संबंधी अनेक काही त्यांना सांगतात. त्या दिवशीच त्यांची दीक्षा होते. त्यांच्या जिभेवरती भगवान श्रीरामकृष्ण मंत्र लिहून देतात आणि त्या पहिल्या दिवशीच त्यांचं असं ध्यान लागतं बघून ठाकूर खूप प्रसन्न होतात. तर हे सगळं मुद्दाम का सांगतोय बंधू भगिनींनो की काली प्रसाद चंद्र किंवा काली महाराज किंवा अभेदानंदजी यांची केवढी एक आध्यात्मिक पातळी होती. या छोट्या छोट्या घटनातून लक्षात येतं की ठाकूरांनी पहिल्या भेटीतच त्यांना ओळखून त्यांना दीक्षा दिली होती. त्यांच्या जीवनातल्या वैराग्याची अजून एक छोटीशी घटना त्याची चर्चा करून मग आपण गीतेकडे वळूया. काशीपूरला भगवान श्रीरामकृष्ण स्वतःच्या लीला संवरण करण्याच्या बेतात आहेत आणि काली महाराज सतत तिथेच राहत आहेत. या मुलाचं वय संसारामध्ये नाही हे बघून आई वडील खूपच हैराण आहेत, परेशान आहेत. आई तर खूपच. एक दिवशी दोघे जण येतात आणि ठाकूरकडे खूप रडतात की तुम्ही त्याला सांगा घरी यायला. ठाकूर हो म्हणतात. आई वडील गेल्यानंतर कालीप्रसादला ते बोलवतात आणि म्हणतात की अरे तुझे आई वडील आले होते आणि ते असं असं म्हणत होते आणि माझी पण इच्छा आहे तू घरी जा. घरी जाऊन त्याच्यावर काही दिवस तू राहा. ठाकूरांनी आज्ञा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कालीप्रसाद घरी जातात आणि जेमतेम 2-4 तास तिथे घालवतात आणि लागलीच संध्याकाळ होण्याच्या आत परत येतात. ठाकूरांना इथे माहितीच नाहीये की कालीप्रसाद घरी गेलेले आहेत. संध्याकाळी त्यांना बघितल्यानंतर ते विचारतात का रे मी तुला घरी जायला सांगितलं होतं, जाऊन आला. मग तिथे काही दिवस राहिला नाही. चक्क आणि स्पष्टपणे उत्तर देतात की ठाकूर मी आता तिथे राहू शकत नाही. अर्थातच सांगायला नकोस की भगवान श्रीरामकृष्ण अतिशय प्रसन्न होतात, आशीर्वाद देतात आणि आई वडिलांना कुठेतरी लक्षात येतं की मुलाला उगीच काही सांसारिक बंधन बांधण्यात काहीही अर्थ नाही आणि त्याच्यानंतरच मार्ग त्यांचा मोकळा होतो. आणि ठाकूरांच्या लीला संवर्णानंतर मठाची स्थापना झाल्यानंतर वराहनगरमध्ये खूप साधन भजन करतात, खूप अध्ययन करतात. परिवर्तित जीवनामध्ये जवळजवळ
32 वर्ष आपले अमेरिकेत घालवतात, वेदांताचे प्रचार करतात, युरोपमध्ये घालवतात आणि मग ते परत येतात. तर अशी ही अद्भुत एक कथा आहे स्वामी अभेदानंदजी महाराजांची. आज त्यांची जन्मजयंती, आविर्भाव दिवस त्यांचा. त्यांच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्तीकरता प्रार्थना करूया. हे तर झालं आजचं एक काही संदर्भ असलेलं एक प्रास्ताविक छोटंसं. शुक्रवारी आपण भगवद्गीतेवर चर्चा करत असतो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तर मागच्या वेळेस आपल्या सर्वांना स्मरणात असेल की आपण 31व्या श्लोकाची चर्चा करत होतो आणि शेवटी आपण एक पत्राच्या संदर्भात चर्चा करत होतो. आणि मी असं सुद्धा म्हटलं होतं की काही अजून त्यातले काही मुद्दे वेळेअभावी पूर्ण करू शकलो नव्हतो. तर ते काही मुद्दे, थोडीशी पुनरावृत्ती आणि एक प्रश्न माझ्याकडे आलेला आहे या संदर्भात, या प्रश्नाची चर्चा, हे सगळं आज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. कारण की हा विषय अतिशय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. कर्तव्य आणि स्वधर्म हे कोणालाही चुकलेले नाही आहेत आणि कर्तव्य सोडून तर आध्यात्मिक जीवन होऊच शकत नाही आणि कर्तव्य बंधन सुद्धा असतं. तर हे सगळं काय आहे भानगड चर्चा केलेली आहे. थोडीशी उजळणी करून स्वधर्म आणि कर्तव्यामध्ये अंतर काय आहे मागच्या वेळेस थोडीसं बघितलं होतं, पण एक महत्वाचा अंतर त्या दिवशी सुटला होता, ते पण आज बघूया. तर आधी स्वधर्म आपण त्याची काय चर्चा केली होती त्याची उजळणी करूया. की स्वधर्म पालन करण्यामध्ये कधी पण पाप लागत नाही आणि तो मोक्षगामी असतो. पण एक अट आणि ती महत्वाची असते की तो स्वधर्म आसक्ती रहित, अहंकार किंवा अहंबोध रहित असला पाहिजे. ज्या स्वधर्म पालनामध्ये अहंबोध असतो तर त्यातून पाप उद्भवतं आणि ते मोक्षगामी सुद्धा होत नाही. पुन्हा आपण लक्ष देऊन ऐकूया की जे स्वधर्म याचं आपण पालन सगळेजण करत असतो, कळत किंवा न कळत, त्याच्यामध्ये जर अहंबोध असेल तर तो आपल्याकरता, आणि समजा तो चुकीच्या मार्गाचा असेल स्वधर्म, तर त्यातून पाप मात्र उद्भवत असतो, मोक्षगामी सुद्धा होत नसतो. तर स्वधर्म पालनाने केव्हा पाप लागत नाही, म्हणजे इथे तर भगवान सांगून दिलं स्वधर्म अपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि. अरे तू स्वधर्माचं पालन कर, तुला पाप लागणार नाही, तुला घाबरण्याचं कारण नाहीये. पण केव्हा, जेव्हा तुझा अहंबोध नसेल तर. नाही तर समजा की क्रोध करणं हा माझा स्वभाव आहे, स्वधर्म आहे, आणि क्रोधाच्या भारात मी कोणाचा खून केला आणि खून केल्यानंतर मग काय मला पाप लागणार नाही का? नाही, लागेल. का? कारण की तेव्हा ते माझं कर्तव्य नाहीये, ते माझा स्वधर्म नाहीये. मी क्रोधापोटी त्याला मारलेलं आहे, म्हणजे क्रोधच माझा स्वधर्म होऊन बसलेला आहे. म्हणण्याचा अर्थ काय की स्वधर्मातून पाप लागत नाही, मोक्षगामी होतो केव्हा, जेव्हा त्याच्यामध्ये अहंबोध नसतो. जेव्हा अहंबोध रहित स्वधर्माचं आचरण करतो तर त्यातून पाप लागत नाही, त्यातून कधी पण ज्याला म्हणूया की तो मोक्षगामी असतो. आणि तेच इथे अर्जुनाला सांगतात भगवान कृष्ण की अरे हे जे धर्मयुद्ध तुला आयतं प्राप्त झालंय, ओघाने प्राप्त झालेलं आहे, म्हणून तुला इथे आता पहा, ही थोडीशी टिपिकल कंडिशन आहे. अर्जुनाचं अहंबोध गेलेला नाहीये, तर मारल्यानंतर त्याला पाप लागणार नाही का? नाही लागणार. का? कारण की तो त्याला तिथे ओघाने प्राप्त झालेलं कर्तव्य आहे. पहा, लक्षात ठेवा, म्हणजे आपली स्थिती आणि अर्जुनाच्या स्थितीमध्ये थोडा अंतर आहे, म्हणून हे मुद्दाम हा मुद्दा तुमच्याकडे मांडतोय. अर्जुन जेव्हा त्या रणभूमीवरती दुर्योधन केव्हा आपले गुरुजनांना ठार मारणार, तेव्हा आता तो स्वधर्माचं पालन करतोय, पण त्याचा अहंबोध गेलेला नाहीये, मग त्याला पाप लागणार नाही. आणि मी जर कोणाला मारलं इथे क्रोधाच्या भारामध्ये, तर तो त्याला मला का पाप लागणार? कारण की मी क्रोधाच्या पोटी त्याला मारणार आहे आणि अहंबोध आहे म्हणूनच तो क्रोध आहे. पण अर्जुनाचा तिथे अहंबोध आहे, मान्य आहे,
पण तिथे त्याला ते धर्म म्हणजे तो ओघाने प्राप्त झाले, म्हणून तो पापाचा अधिकारी होणार नाही. आणि जर मी इथे अहमबोधामुळे क्रोध उद्भवलं, क्रोधामुळे मी जर कोणाला ठार मारलं तर त्याचं पाप मात्र लागणार आहे. पण हेच जर मी बॉर्डरवरती टेररिस्टला मारलं तर ते ओघाने प्राप्त कर्तव्य, तिथे मला पाप लागणार नाही. हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, फार बारकाव्य आहे. म्हणून हे याच्यावरती चर्चा आपण केलेली खूप बरी. आणि मागच्या वेळेस आपण अजून एक उदाहरण घेतलं होतं व्याधाचं. व्याध किती हत्या करत असतो, पण तो जो व्याध होता त्याचा अहमबोध नव्हता, आणि म्हणूनच त्याला ते अद्वैत ज्ञानाची अनुभव त्याला झालेला होता, म्हणून त्याची व्याध गीता सांगितली. तर स्वधर्माचं पालन जिथे की आपल्याला अहमबोध नसेल तर अशा पालनाने आपल्याला पाप लागत नाही आणि ते मोक्षगामी असतं. पण आपल्या चुकीच्या सवयीमुळे त्याला स्वधर्म म्हणून आणि वाटेल तसं आपण वागलो आणि हा विचार केला की हा माझा स्वधर्म, मला पाप लागला नाही पाहिजे, तसं होणार नाही. तो स्वधर्म कशाच्या पोटी उद्भवतोय, कशाच्या मुळे उद्भवतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आता कर्तव्य ही गोष्ट आपल्या भोवतलाशी निगडीत असते, अवतीभोवती जी स्थिती असते आणि आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, विशेष करून वयाच्या कोणत्या टप्प्यात आहोत. जसे जसे वय बदलतात आपले कर्तव्य बदलत जातात. काही कर्तव्य आपले जन्मापासूनच लागलेले असतात आणि शेवटपर्यंत असतात. मनुष्य म्हणून देशाप्रती कर्तव्य असतात. तर हे सगळे कर्तव्य झाले आपले. पण इथे ज्याच्यामुळे मी हा विषय पुन्हा एकदा चर्चेला घेतलाय की स्वामीजी आपल्या कर्मयोगाच्या एका व्याख्यानामध्ये म्हणतात की ड्युटी इज लाईक ए स्कॉचिंग मिड डे सन. म्हणजे जसा दिवसाचा सूर्य 12 वाजेचा सूर्य माणसाला कसा होरपळून काढतो, तसंच ही ड्युटी आपल्याला होरपळून काढत असते. आणि एवढंच नाही तर आपण समजा ड्युटी कॉन्शियस होऊन ड्युटी केली तर ती आपल्याला बंधनकारक होत असते. आता पहा केवढी एक विषम स्थिती आहे. जर आपण आपले कर्तव्य पार नाही पाडले तर आपण स्वार्थी राक्षस या श्रेणीमध्ये जाऊ. आणि आपल्याला शास्त्र काय सांगतात, कर्तव्यात इति मनुष्य, म्हणजे जर आपण कर्तव्य पालन केलं तरच आपण मनुष्य आहोत आणि आपण ते करत आहोत. पण ते कर्तव्य पालन करता करता पुन्हा आपल्याला असं सांगण्यात येत आहे की कर्तव्य पालन केल्याने आपलं बंधन हे वाढत जातं. का? कारण की कर्तव्याचा बोध हा अहम बोधामुळे आपल्यामध्ये येत असतो आणि हा अहम बोधच तर आपल्या सत्य बंधनाचं कारण आहे. म्हणजे अहमबोध आहे म्हणून कर्तव्य आहे. म्हणजे बंधन सोडण्याकरता मग कर्तव्य पाडायचे नाही का? नाही, तसं करायचं नाही. म्हणजे कर्तव्य पार पाडायचे आहेत पण तो अहमबोध घालवायचा आहे. म्हणजेच काय, कर्तव्य पालन करता करता कर्तव्याच्या वर जायचं आहे, हे लक्षात ठेवा. कर्तव्य बोध सोडून द्यायचं आहे असं मुळीच कल्पना किंवा असा विचार करायचा नाही. आणि कर्तव्य हे आपल्या बंधनाचं म्हणजे काय म्हणतात ते आपले जाणीव करून देणारं आहे. मग काय करायचं? कर्तव्य पालन करायचं नाही का? करायचं, पण कर्तव्य पालन करता करता कर्तव्याच्या पलीकडे जायचं. हीच स्किल आहे. कर्तव्य पार पाडल्याशिवाय गत्यंतर नाही. पण त्या कर्तव्यामध्ये जसं आपण आता वरती म्हटलं की स्वधर्मामध्ये आसक्ती नको, अहमबोध नको, तसंच आपलं कर्तव्य पालन करता करता सुद्धा त्याच्यामध्ये जी आपली आसक्ती किंवा अहमबोध आहे त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच ते कर्तव्य पालन आपल्याला मोक्ष प्राप्ती करता ते नक्कीच सहाय्य करेल. हे फार महत्वाचं आहे. म्हणजेच कर्तव्यबोध पालन करता करता कर्तव्याच्या पलीकडे जाणं, अहमबोधाच्या पलीकडे जाणं, आसक्तीच्या पलीकडे जाणं, तीच खरी साधना, तेच खरं कर्मयोग. कर्तव्य सोडायला कधी कोणीही म्हटलेलं नाही. आपल्याला लक्षात आहे की ते हाजरा महाशयांचे भाऊ आले होते. खुद्द हाजरा महाशयांना खूप ठाकूर शिव्या घालायचे कारण घरी परिवार होता.
त्यांच्या घरी परिवार होता, त्यांना सगळं वाऱ्यावरती टाकून ही वल्ली इथे जपध्यान करायची. असं आता त्याच्यावरती काहीतरी ठाकूरांची कृपा होती म्हणून ते हजार मासे तिथे राहिले काही दिवस. ठाकूरांबरोबर त्यांनी लीला केली, मान्य आहे, पण ह्या गोष्टी आपल्याकरता योग्य नाही. कर्तव्य पालन करता करता कर्तव्याच्या पलीकडे जाणं, कर्तव्य पालन करता करता अहंबोध आणि आसक्तीच्या पलीकडे जाणं हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि याचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आपण त्याची चर्चा केली होती. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, की या जगामध्ये अर्जुना मला काही प्राप्त करण्यासारखं नाहीये, माझे काही कर्तव्य नाहीये, तरी सुद्धा मी हे काम करत आहे. पण ठीक आहे, ही अवतार श्रेणी होती, त्या तिथपर्यंत पोहोचले. आपण पण जर प्रयत्न केला तर आपण सुद्धा तिथपर्यंत पोहोचू. आणि जेव्हा आपण कर्तव्य पालनातून कर्तव्याच्या पलीकडे जाणं याची चर्चा करत आहोत, तर याचं बेस्ट उदाहरण विशेष करून रामकृष्ण विवेकानंद भावधारेच्या भक्तांकरता म्हणजे श्री मा शारदा देवी. पहा, माताजींचं जीवन बघितलं तर कुठे पण अहंबोधाचा लेश मात्र नाहीये. आणि एवढंच नाही तर माताजी कर्तव्याला कुठे चुकलेलं नाहीये. हे मोठं अद्भुत चरित्र आहे आणि इतकं गोपन ठेवलेलं आहे की जेव्हा आपण हे थोडं शास्त्र सखोल वाचतो आणि जेव्हा माताजीकडे बघतो तर दिवसेंदिवस माताजींची उंची केवढी वरती वरती चालली. बापरे, अद्भुत आहे एकदम. कर्तव्य कुठे चुकल्या आहेत माताजी, मुलगी म्हणून, मोठी बहीण म्हणून, सूनबाई म्हणून, पत्नी म्हणून. भगवान श्रीरामकृष्णांचे म्हणजे त्यांचे भक्त, म्हणजे केव्हाचे भक्त, जेव्हा श्रीरामकृष्ण हयातीत होते तेव्हाचे, किंवा ठाकूरांनी जेव्हा लीला संवरण केल्यानंतर तर त्यांचा जो अवाका वाढला. म्हणजेच काय की आधी त्या फार एक छोट्या मर्यादेमध्ये त्यांनी स्वतःला ठेवलं होतं. पण जसं ठाकूरांनी त्यांनी एक कर्तव्य दिलं होतं की सगळं काही मलाच करावं लागेल, तुम्ही काहीच नाही करणार, असं जेव्हा त्यांच्यावरती ते दायित्व दिलं तर माताजींचं ते जे काही एक ज्याला म्हणतो की एक छोटंसं रूप होतं ते विश्वव्यापी होऊन गेलं. पहा, कोणत्याही कर्तव्यामध्ये म्हणजे ठाकूरांनी शरीर सोडल्यानंतर जे कर्तव्य त्यांना देऊन गेले की हे कलकत्त्याचे सगळे लोक हे सगळे कसे किड्यासारखे वळवळून राहिले, यांच्याकडे तुम्हाला बघावं लागेल. तर एक स्त्रियोचित स्वभाव म्हणून म्हटलं की अरे आम्ही तो मे माणूस, आम्ही की करते पाहिजे, मी ते एक मुलगी, एक स्त्री, मी काय करणार. तर लागेच ठाकूर म्हणतात की काय म्हणजे तुम्ही काहीच नाही करणार, सगळं मलाच करावं लागेल. प्रत्येकानं काही म्हणत नाही. आणि जेव्हा ठाकूर म्हणजे देह विसर्जन होतं ठाकूरांचं, त्याच्यानंतर तर बापरे बाप, कोणती सीमाच नाही. पश्चिम बंगाल काय, भारत काय, भारताच्या बाहेर म्हणजे सगळ्या सीमा ओलांडून आज माताजी सगळ्यात दूर त्यांची महिमा गायली जाते. म्हणण्याचा अर्थ काय की जो एक जो ज्याला म्हणतो की थोडाफार एक त्यांनी अहंबोध ठेवला होता, क्षुद्र म्हणजे तो स्वतःला सीमित करण्याकरता, लपवण्याकरता, तो आता पूर्णपणे त्यांनी उघडून दिला होता. आणि संपूर्ण जगामध्ये आज माताजींचं म्हणजे इतकी ज्याला म्हणतो की उदो उदो का होत आहे, कारण की त्यांच्या प्रेमाला कोणती सीमा नाही. प्रेमाला सीमा नाही ही गोष्ट ठीकच आहे, पण जे तुमच्याकडून मांडू इच्छितो विशेष करून की त्यांनी आपले प्रत्येक कर्तव्य त्या कुठेच चुकल्या नाही आणि त्या कर्तव्यामध्ये कुठे पण अहंबोध नव्हता. हे म्हणजे त्यांचा जो स्वभाव होता त्यातूनच लक्षात येतं. ज्या पद्धतीने त्या वागल्या इतर लोकांशी त्यातून आपल्याला लक्षात येतं की कशी आपली आई होती. म्हणजे जसा माझा शरद तसा माझा मुजा. मी सच्ची पण आई आहे आणि असच्ची पण आई आहे. मी धनी लोकांची पण आई आहे, मी गरिबांची पण आई आहे. पुन्हा मग ते भारतीय असो की अभारतीय असो, ते सरजूबाला देवी असो की मग निवेदिता असो, प्रत्येकाकरता तेच प्रेम आणि कर्तव्यात कधी चुकल्या नाही. आणि तो कर्तव्य कसं, अहंबोधाच्या पलीकडे, आसक्तीच्या पलीकडे. तर म्हणण्याचा अर्थ काय, जे मी तुमच्याकडे मांडू इच्छितो ठामपणे, म्हणून हा वर्ग पुन्हा मी याच्यावरतीच घेतोय की कर्तव्य म्हणजेच काय, की कर्तव्य आपल्याला सोडायची नाहीये,
सुटू शकतच नाही. पण कर्तव्य पार पाडता पाडता कर्तव्याच्या पलीकडे जायचं. ज्या बोधामुळे, ज्या अहमबोधामुळे आपल्याला कर्तव्याचा बोध होतो, ते कर्तव्य पालन करायचे आहे, पण ते कर्तव्य पालन करता करता तोच अहमबोध आपल्याला घालवायचा आहे. हीच आपली साधना. कारण की हा जो अहमबोध आहे हाच आपल्या बंधनाचं कारण. काय होतं या अहमबोधाने? या अहमबोधाने असं होत असतं बंधू भगिनींनो, की पहा की एक छोटस आणि फार बोलकं उदाहरण स्वामीजीच्या जीवनातलं घेऊ. मॅडम हिमा कालवे नावाच्या एक फार ज्याला म्हणतो की प्रतिष्ठित महियसी, खूप सुप्रसिद्ध गायिका, ओपेरा सिंगर आणि खूप अमाप पैसा, अमाप प्रसिद्धी, पण व्यक्तिगत जीवनामध्ये बिलकुल त्यांना सुख शांती नाही. पती नव्हते, एकच एक मुलगी, ती पण एका ऍक्सिडेंटमध्ये भाजून मेली. बिलकुल शांती नव्हती. किती वेळा त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. स्वामीजींच्या संपर्कात आले आणि साधना केली आणि त्यांच्याशी त्या चर्चा होत असताना त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचं, स्वतःच्या इंडिव्हिज्युअलिटीचं खूप अभिमान, यश होतं ना. तर स्वामीजी म्हणायचे की पहा, आध्यात्मिक साधना म्हणजे आपला हा अहंबोध घालवणे, आपलं हे व्यक्तिमत्व नाहीसे करणे. आणि काही केल्या त्या, म्हणजे हे सारखं सारखं स्वामी सांगायचे, पण त्यांना ते कधी मान्यच व्हायचं नाही. आणि त्यांना समजवण्यात एक दिवशी स्वामीजीने एक छोटीशी गोष्ट सांगितली. काय गोष्ट? स्वामीजी त्यांना सांगू लागले की पहा, आकाशातून एक पाण्याचं थेंब समुद्राकडे खालती पडू लागलं आणि पडता पडता त्या थेंबाने बघितलं की अरे, खालती समुद्र आहे आणि जर मी त्या समुद्राशी माझा मिलाप झाला तो होणारच आहे, तर मग काय होईल? माझं जे व्यक्तिमत्व आहे त्या छोट्याशा थेंबाचं पाण्याच्या, माझं व्यक्तिमत्व नष्ट होऊन जाईल. असं म्हणून खूप रडू लागला, खूप रडू लागला. पण तेवढ्यात एका देवदूताने सांगितलं, तू का रडतेस? त्या थेंबाला विचारलं, तू का रडतोय? तर ते थेंब म्हणू लागला की पहा, आता मला खाली पडावं लागतंय आणि माझं व्यक्तिमत्व नष्ट होऊन जाईल. तर ते देवदूत म्हणतात की अरे, तुझं व्यक्तिमत्व नष्ट होईल हे मान्य आहे, पण समुद्राशी एकरूप झाल्यानंतर तू स्वतः समुद्र होशील. क्या बात आहे! त्या समुद्राशी तुझा मिलाप झाल्यानंतर, तू समुद्राशी एकरूप झाल्यानंतर तुझं इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व नष्ट होईल, पण तू काय म्हणशील लोकांना की मी समुद्र आहे. आज तू काय म्हणतीये की मी एक थेंब आहे, पाण्याचा थेंब आहे छोटासा, पण जेव्हा तू समुद्राशी तुझं मिलन होईल तर तू म्हणशील मी समुद्र आहे. पहा, जेव्हा आपला आत्मसाक्षात्कार होईल, आज आपण आयडेंटिफाय करतोय, आपला बोध आहे मी बुद्धानंद 5 फूट 5 इंच, हे व्यक्तिमत्व नष्ट होऊन जाईल आणि मग काय होईल? या जगाशी, संपूर्ण जगाशी एक रूप होऊन जाऊ. या क्षुद्र अहमामुळे आपण हे सगळे दुःख कष्ट भोगत आहोत. या याच्यामुळेच आपण सगळे आपले प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्याचमुळे आपल्याला कर्तव्य बोध होत असतो. तर मूळ गोष्ट कुठे? की आपल्याला या अहमबोधामुळे कर्तव्य प्राप्त होत आहे आणि आपल्याला कर्तव्याचं पालन करून, त्याचा त्याग करून नव्हे, आपल्या या कर्तव्याचं पालन करून आपल्याला हा अहमबोध हा घालवायचा आहे. हे मी तुमच्या पुढे मुद्दाम बिलकुल ठासून मांडू इच्छितो. आणि विशेष करून आपण सगळेजण महाराष्ट्रात वावरतो आणि समर्थ रामदास स्वामी या संदर्भात खूपच सुंदर एक त्यांचे काही दासबोधातले काही कॉम्प्लेक्स आहेत, मी ते तुमच्यासोबत वाचून दाखवतो की पहा, सगळे संत एकच भाषा आहे. काय म्हणतात? की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजेच त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे ते सोडायला सांगितलं नाही. संसाराचे कर्तव्य पार पाडता पाडता आपल्याला अहमबोधाच्या पलीकडे जायचं आहे, आसक्तीच्या पलीकडे जायचं आहे. पुढे म्हणतात, प्रपंची तो सावधान, तो परमार्थ करील जाण. म्हणजेच संसार भाड्यावर टाकून त्या हाजरा महाशयासारखं जपध्यान करत बसलं असं होणार नाही. म्हणजे संसार करता करता आपल्याला जपध्यान करायचं आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. प्रपंची
जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. आणि जो आपल्या कर्तव्याची त्याला जाणच नाहीये तो आध्यात्मिक मध्ये काय उन्नती करेल? अशक्य आहे. ज्याला आपली कर्तव्याची जाण नाहीये तर माझं ईश्वर प्राप्त करायचं हे कर्तव्य मध्ये त्याला म्हणजे त्याची ताकदच राहणार नाही या कर्तव्यामध्ये. कारण की साधकाचा कर्तव्य की मला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, हे कर्तव्याची पायरी फार वरची आहे. ज्या माणसाला साधारण कर्तव्य कळले नाही आपल्या लौकिक जीवनाचे, तो या कर्तव्याकडे वळणार कसा? आणि जर तो वळतोय आपले लौकिक कर्तव्य सोडून, तर लक्षात ठेवा कुठेतरी विचारामध्ये चूक होत आहे. तर हे जे काही मुद्दे तुम्हाला आज मांडायचे होते ते इथे पूर्ण होतात. स्वधर्म आणि कर्तव्य याची आपण चर्चा करत होतो. याच्यात काय अंतर आहे? तर अगदी बारीकसा अंतर आहे. मी सांगितलं होतं बिलकुल ज्याला म्हणतो की हेअरलाईन डिफरन्स ज्याला म्हणतो, फारच जवळच्या गोष्टी आहेत. तिथं आपला केस जाऊ शकेल डोक्यावरचा, इतकाच एक तो अंतर आहे. पण तो काय आहे आपण थोडं जाणून घेऊया की स्वधर्म हा नेहमी वृत्ती परत असतो, स्वभाव परत असतो. आणि म्हणून जितक्या वृत्ती इतके स्वधर्म. कर्तव्य साधारणपणे हे आपल्या अवतीभोवतीच्या आणि आपल्या परिस्थितीवरती डिपेंड करत असतात. याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. ज्याची चर्चा मागच्या वेळेस आपण केली होती तो एक अंतर घेऊया की स्वधर्म कधी बदलत नसतं. जसं स्वभाव कधी बदलत नाही माणसाचा, तसंच स्वधर्म कधी बदलत नाही. ठाकूरांचा स्वभाव प्रेम करण्याचा जसा मला तसाच राहिला, माताजीचा स्वभाव तसंच राहिला. पण कर्तव्य मात्र साधकाचे बदलू शकतात. ओघानेच सत्य आहे का? कारण की एक युवकाचे जे कर्तव्य असतात ते प्रौढाचे नसतात. काही कर्तव्य असे असतात की आपल्याला संपूर्ण ज्याला म्हणतो की आयुष्यभर आपल्याला पालन करावे लागतात, मनुष्य म्हणून, देशभक्त म्हणून. पण अनेक कर्तव्य आपल्या वयाच्या टप्प्यामध्ये ते बदलत असतात. पण स्वधर्म हा कधीच बदलत नसतो, कारण की तो आपला स्वभाव असतो. आपल्या प्रकृती म्हणजे आपली जी अंतःप्रकृती असते त्याच्यावरती तो डिपेंड करत असतो. एक प्रश्न या संदर्भात जो माझ्याकडे आला होता त्याची थोडी चर्चा करूया, कारण की संदर्भ हाच आहे म्हणून आज पूर्ण आपण त्याच्यावरतीच वेळ देणार आहोत. आणि जर हातात वेळ असेल तर जो पत्र मागच्या वेळेस मी रेफरन्स दिला होता त्याच्या काही ओळी ते पण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, अर्थात हातात जर वेळ असेल तर. प्रश्न असा होता की माझे कर्तव्य आणि माझा स्वधर्म काय आहे ते मला सांग. आता याचं बिलकुल सहज आणि सोपं आणि प्लेन उत्तर जर सांगितलं, विशेष करून स्वधर्माच्या संदर्भात, तर स्वधर्म हे स्वतःचा ओळखायचा असतो. तुमचा स्वधर्म मी सांगू शकत नाही. जास्तीत जास्त तुमचा स्वधर्म ईश्वर सांगू शकतो. बाकी किंवा जे पोहोचलेले सद्गुरू असतात ते सांगू शकतात. पण माझ्यासारखा साधारण मनुष्य मुळीच सांगू शकत नाही. आपला स्वधर्म हे स्वतःचा ओळखायचा असतो, स्वतःचा स्वभाव ओळखायचा असतो. आणि जर विशेष करून जर सांगायचं असेल, एक गीतेचा श्लोक मी तुमच्याकडे मांडतो. या प्रश्नाचा एक भाग असा सुद्धा होता की स्वधर्म म्हणजे नेमकं काय असतं. की स्वधर्म म्हणजे की ज्या गोष्टींशिवाय, ज्या विचारांशिवाय आपण राहू शकत नाही, ज्या गोष्टींशिवाय, ज्या विचारांशिवाय, ज्या कृतीशिवाय आपण राहू शकत नाही. त्या कृतीतून, त्या विचारातून कदाचित आपलं नुकसान पण होऊ शकतं, कदाचित फायदा सुद्धा होऊ शकतो, पण त्याशिवाय राहू शकत नाही, तो आपला स्वभाव. आणि या संदर्भामध्ये गीतेचा 3रा अध्यायाचा 33वा श्लोक फार महत्वाचा आहे. सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. पहा, आपल्या प्रत्येकाची प्रकृती आहे, अंतःप्रकृती, सात्विक, राजसिक किंवा तामसिक या 3 गुणांच्या कॉम्बिनेशनने बनलेली. आणि ते गुण आपल्याला जसे चालवतात तसेच आपल्याला चालावं लागतं. मी कितीही कोणाच्या स्वभावात बदल आणण्याचा प्रयत्न केला पण ते फार अशक्य असतं, ते अवताराला शक्य असतं. म्हणून म्हणण्याचा अर्थ काय? सदृशम चेष्टते स्वस्याः.
प्रकृतेर ज्ञानवानपी प्रकृतीम यांती भूतानी निग्रहम किम कर्षसे. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या प्रकृतीचा गुलाम आहे आणि त्या प्रकृतीप्रमाणेच तो वागतो. प्रकृती यांती भूतानी, आणि त्याला म्हणजे कैद्यात ठेवणं फार अवघड असतं. आणि म्हणून स्वामी म्हणतात की प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच साधक आहे. तर पहिला प्रश्न काय जो होता की स्वधर्म काय, तर ढोबळ परिभाषा दिली तर ज्या विचार, ज्या वृत्ती, जे संस्कार, ज्या कृती यांच्याशिवाय राहू शकत नाही तो आपला स्वभाव आहे. आणि तो स्वतःचा स्वतःनेच ओळखायचा, दुसरं कोणी सांगू शकत नाही. जास्तीत जास्त ईश्वर किंवा फार पोहोचलेले संत महात्मा सांगू शकतात. हे दोन उत्तर झाले. पुढचा प्रश्न असा होता की आमचे कर्तव्य आम्हाला सांगा. तर आता प्रत्येकाचे कर्तव्य, आता आपण मनुष्य म्हणून आलो जन्माला, आपण एखाद्या समाजामध्ये राहतो, राष्ट्रामध्ये राहतो, आपला एक परिवार आहे, कोणी पती आहे, तो पिता पण आहे, पुत्र पण आहे. तर हे सगळे कर्तव्य तर आपल्याला माहितीच आहे आणि आपण पालन सुद्धा करत आहोत. पण एक गोष्ट मी ज्याच्यामध्ये अजून जास्त ऍड करू इच्छितो, जोडू इच्छितो, आणि ते म्हणजे की साधक म्हणून कर्तव्य, भक्त म्हणून कर्तव्य. पहा, आपण सर्वजण साधक आहोत, आपण भक्त आहोत. जर त्या दृष्टीने विचार केला आणि तो केलाच पाहिजे, तर भक्त म्हणून आपलं, साधक म्हणून आपलं एक महत् कर्तव्य आहे की आपण तेच कर्तव्य जे आपल्याला ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती पुढे नेतील. अतिशय महत्वाचं काही बोलतोय मला असं वाटतंय. बाकीच्या कर्तव्याची जाण थोडीफार आपल्याला असतेच, आपण ते पालन सुद्धा करत असतो. पण एक साधक म्हणून आपल्या प्रत्येक कर्म, आपले प्रत्येक कर्तव्य असे असले पाहिजे की जे आपल्याला मोक्षाच्या मार्गावरती पुढे नेणारे असले पाहिजे. आणि हे जे भक्ताचे कर्तव्य किंवा साधकाचे कर्तव्य, याची परिधी इतकी मोठी आहे की या परिधीमध्ये आपले जे मनुष्य म्हणून कर्तव्य, आपले पिता म्हणून कर्तव्य, आपले पुत्र म्हणून कर्तव्य, पती म्हणून कर्तव्य, पत्नी म्हणून कर्तव्य, मुलगा म्हणून कर्तव्य, इतर सर्व कर्तव्य या साधक कर्तव्याच्या आतच मोडतात. म्हणजे हा जो साधक म्हणून जे कर्तव्य सांगितलं की साधकाचं कर्तव्य काय, की मी तेच कर्म करीन, मी तेच कर्तव्य करीन की जे मला मोक्षाच्या मार्गावरती पुढे नेतील. हे जर पालन केलं तर इतर सर्व कर्तव्य बिलकुल ओघानेच घडून येतील. कसं, अरे जर मी साधक आहे तर मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, मी साधक आहे माझी पत्नीची काळजी घेतली पाहिजे, मी साधक आहे चांगला, भक्त आहे चांगला, तर मी माझ्या ऑफिसमध्ये काम बिलकुल प्रामाणिकपणे केलं पाहिजे, देशाप्रती प्रामाणिक राहायला पाहिजे, समाजाप्रती प्रामाणिक राहायला पाहिजे. म्हणजे एकदाच मी साधक म्हणून हे माझी जाण झाली आणि ती जागृत झाली ती जाण, तर बाकी सर्व कर्तव्य बिलकुल ओघानेच जोड देतील. त्याच्याकरता वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणून मी याच्यावर खूप भर देऊ इच्छितो की बाकीचे कर्तव्याची जाण तर साधक मनुष्याला होतेच आणि ते कर्तव्य पार पाडतातच. पण साधक म्हणून आपण जे कर्तव्य पार पाडले पाहिजे तर त्याचा आवाका इतका मोठा असतो की बाकीचे कर्तव्य ओघानेच आपल्याकडून ते पूर्ण होत असतात. पण अजून एक गोष्ट जी विशेष याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ते सर्व कर्तव्य पार पाडता पाडता आपली वृत्ती असली पाहिजे की मला अहम बोधाच्या पलीकडे जायचंय, तरच ते मोक्षगामी होतील. वाटतंय का बघा, विचार करून बघा. साधक आहे मान्य, कर्तव्य पार पाडतोय तेही मान्य, पण अहमबोध पकडून बसलेलं, तर मग साधक म्हणून मला वाहवाही मिळेल की अहो ते अमुक किती चांगले भक्त आहेत हो, आणि घरी सुद्धा खूप लक्ष देतात, आईवडिलांना बघतात, पत्नीला बघतात, मित्रांची खूप चांगली सोय करतात, समाजामध्ये वागणूक खूप चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे, पण तो अहम काही जात नाही. तर बाकी म्हणजे पहा, साधक म्हणून वाहवाही मिळते, स्तुती होतीये, आई वडील खुश आहे, पत्नी खुश आहे, पुत्र खुश आहे, समाज खुश आहे, देश खुश आहे. पण हे सगळं करत असताना साधकांनी ज्याच्याकडे स्वतःच्या प्रतीचे कर्तव्य असतं, जे मुख्य सांगू इच्छितो की काय, हे सगळे कर्तव्य पार पाडत असताना आपला अहमबोध हा घालवला पाहिजे. हे मात्र अत्यंत आवश्यक आहे. आणि ते जर नाही केलं तर इतकं सगळं जे एक्सरसाइज आपण आयुष्यभर करत असतो त्याचं काहीही उपयोग होत नाही. म्हणजे आध्यात्मिक रीती एक
एक ज्याला म्हणतात की जबाबदार मनुष्य, नागरिक, पिता, पुत्र वगैरे म्हणून आपल्याला खूप वाहवाही मिळणार, त्यात काहीही म्हणजे शंका नाही. पण लक्षात ठेवा की त्यातून जो विषय आज जो आज मूळ मुद्दा आहे की कर्तव्याचं पालन करून कर्तव्यबोधाच्या पलीकडे जायचं, कर्तव्य पालन करून आसक्ती बोधाच्या पलीकडे जायचं, अहमबोधाच्या पलीकडे जायचं. स्वधर्म आचरणामध्ये अहमबोध नसला पाहिजे, नाहीतर तो आपल्याला पापदायक तापदायक करेल, मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाणार नाही. स्वधर्माचं पालन करावंच लागणार आहे. कर्तव्य पालन करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, पण फक्त त्याच्यामध्ये अहमबोध हा घालवला पाहिजे. का? कारण की या अहमबोधामुळेच आपल्याला कर्तव्याची जाण होत असते. काय होत असतं बंधू भगिनी, की या अहमबोधामुळे आपल्याला कर्तव्याची जाण होतेच, पण या अहमबोधामुळे जे आपल्यामध्ये असलेले 6 शत्रू आपल्याला खूप छळतात. का? आपण आताच चर्चा केली की अहम म्हणजेच काय, तर जीवचैतन्य. म्हणजे मी हे सगळं जे ब्रह्मतत्व सगळ्या दूर पसरलेलं आहे त्याच्यापासून मी वेगळा काहीतरी आहे, जीव चैतन्य हा बोध आपल्याला असतो. आणि मी काहीतरी वेगळा आहे असा जो आपण अहंकार घेऊन जगत असतो, त्यातून काय उद्भवतं, तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, वासना जन्माला येतात. काम म्हणजेच वासना, आणि त्या पूर्ण झाल्या नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग काय उत्पन्न होतं, नाही मिळालं मला हा मोबाईल पाहिजे, नाही मिळाला, क्रोध. म्हणजेच पहा 6 शत्रू कसे एकामागे एक येतात. अहम आला म्हणजे मी या सगळ्या ब्रह्मतत्वापासून मी वेगळा आहे हा बोध झाला. हा बोध झाल्याबरोबर काय होतं की मला माझ्या मनामध्ये वासना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पूर्ण नाही झालं तर क्रोध, म्हणजे काम क्रोध. मिळालं तर अजून पाहिजे. लोक एक मोबाईल मिळाला त्यातून समाधान नाही, अजून 2 पाहिजे, मला 3 पाहिजे. माझा फ्रेंड सर्कल मोठा आहे, म्हणजे पहा अहम आला त्यातून काम निर्माण झालं, वासना. नाही मिळालं तर क्रोध, मिळालं तर लोभ, अजून पाहिजे, म्हणजे काम क्रोध लोभ. आणि जर 3 मोबाईल झाले, सोडायला तयार नाही, मोह. काही केलं, अरे घरामध्ये लहान भावाला दे, नाही, मोह, मी याच्याशिवाय राहू शकत नाही, मोह निर्माण झाला. आणि मग मत मित्रांमध्ये, माझ्याकडे 3 मोबाईल आहे, काय समजतोस तू. सत्ता प्राप्त झाली की कशी मत येतो बघा. काय 3 मोबाईल आले, मत, सत्ता आली, मत, मी काही करू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी अहममुळे जोडलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात डेंजरस म्हणजे मात्सर्य. म्हणजेच काय की माझ्याकडे 3 मोबाईल आहे आणि त्याच्याकडे 5 मोबाईल आहे, मात्सर्य. तर ही सगळी जी शृंखला जी चालू होते बंधू भगिनींनो, कशामुळे चालू होते, ही सगळी चालू होते तर फक्त आणि फक्त या अहमबोधामुळे. आणि हेच अहमबोध आपण सेवा साधना करून घालू शकतो. हेच अहमबोध आपण आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडून याला घालू शकतो. पण ते कर्तव्य पार पाडत असताना अहमबोध घालवायचा या दृष्टीने ते कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजेच काय, कर्तव्य पालन करता करता कर्तव्य बोधाच्या पलीकडे जाणं, आणि हीच खरी साधना आहे, हेच खरं कर्मयोग. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेच ज्या दिवशी मी ते पत्र याची पण चर्चा करत होतो की कसं स्वामीजींना, पहा स्वामीजींच्या जीवनामध्ये अहमबोध नव्हता, पण काशीपूरला तुला जगतजननीचं कार्य करावं लागेल, आणि जोपर्यंत तू करणार नाही तोपर्यंत ही किल्ली माझ्याकडे असणार. म्हणजे ठाकूरांनी त्यांना सगळं काही दाखवून दिलं, निरीश्वर समाधीचा लाभ करून दिला, पण तुला ही पुन्हा लाभणार नाही. आणि म्हणून त्यांना या प्रकृतीमध्ये ठेवलं, मायेमध्ये ठेवलं. थोडासा हे कार्य उभारायचे
इतक्या पुरता अहम बोध देऊन त्यांना ठेवलं. कारण की ठाकूर म्हणाले होते की ज्या दिवशी याला कळेल याचं स्वरूप काय आहे, त्या दिवशी एखाद्या कागदासारखा या शरीराला सोडून हा निघून जाईल. अखंडाच्या घरचा मुलगा, तर तो अहम त्याचा ठाकूरांनी जो ठेवला होता तो काढण्याकरता तो निघून गेला. कसा की जेव्हा स्वामीजी दुसऱ्यांदा अमेरिकेत गेले होते, त्या पत्राचा मी उल्लेख केला होता. त्या पत्राचा फक्त एक छोटंसं एक उदाहरण, त्याचा रेफरन्स मी तुम्हाला डेट सांगतो. 18 एप्रिल 1900 रोजी स्वामीजींनी पत्र लिहिलं. अत्यंत बोलतं पत्रावर. आपल्यापैकी ज्या लोकांना स्वामीजी आवडतात, मला तर खूप वैयक्तिक आवडतात, त्याचं कारण त्यांचे पत्र खूप वाचलेले. स्वामीजी स्वतः म्हणतात की वन हू विल रीड माय लेटर्स विल एम्बाइब माय स्पिरिट. त्या बात आहे, जो माझे पत्र वाचेल तो माझ्या खरंच मला समजू शकेल असं स्वतः स्वामीजींचे स्वतःच सांगितले. आणि हे पत्र मी सांगितलं होतं मागच्या वर्गामध्ये, मेरी हेलला त्यांनी लिहिलं होतं, पण ते क्षमा मागतो, चुकीने तसं बोललं गेलं. ते ऍक्च्युली जोसेफाईन मॅकडॉउडला ते पत्र लिहिलं होतं. आणि कसं पहा, ठाकूरांनी ठेवलेला अहम कसा तो नाही होत गेला. तर या द्वितीय त्यांच्या अमेरिकेच्या भेटमध्ये ते कार्य बघायला गेले होते की अमेरिकेत माझं उभारलेलं कार्य कसं सुरू आहे. आणि त्या पत्रामध्ये इथे आपल्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटीमध्ये थोडी भांडणं सुरू झाली होती. आणि जोसेफाईन मॅकडॉउड म्हणतात, तुम्ही इथे शिरकाव का नाही करत, हे सगळं भांडणं सोडवा. तेव्हा स्वामीजी म्हणतात की पहा, I have come as a spectator and not as an actor. ज्या स्वामीजींनी हे सगळं कार्य उभारलं, इतकं सगळं काही केलं आणि त्याच्याकडे मुळीच लक्ष द्यायला तयार नाही केलं. का? कारण की तो थोडासा अहम जो ठाकूरांनी ठेवला होता तो आता गळून पडून गेले. आणि म्हणून ते म्हणतात की मी आता साक्षी म्हणून आलेलो आहे, कार्यकर्ता म्हणून नव्हे. स्पष्टपणे सांगतात. काय वाक्य वापरले. अजून ते म्हणतात, बदले मी काही पॅरा वाचतो की आय एम ग्लॅड आय वॉज बॉर्न, ग्लॅड आय सफर्ड सो, ग्लॅड आय डिड मेक बिग ब्लंडर्स, ग्लॅड टू एंटर इन टू पीस. की मला आनंद आहे या गोष्टीचा की माझा जन्म झाला, मला आनंद आहे या गोष्टीचा की मी खूप दुःख सोसले आहे, मला आनंद आहे की मी मोठ्या मोठ्या घोड चुका केलेल्या आहेत. पहा काय म्हणतात स्वामीजी. आणि ग्लेड टू एंटर इन टू पीस, आणि आता मी शांती अनुभव आहे त्याचाही मला आनंद आहे. म्हणजे पहा, ज्याला अहम नसतो ना तर कोणती गोष्ट त्यांना विचलित करू शकते नाही. विचलित करते तर फक्त टेम्पररी. पुढे म्हणतात, आय लिव्ह नन बाउंड, आय टेक नो बाउंड्स. मी कोणाचे बंधनही स्वीकार करत नाही आणि कोणाला बंधनामध्ये टाकून सुद्धा जात नाही. पुढे म्हणतात, द ओल्ड मॅन इज गॉन. म्हणजे त्यांचं ते व्यक्तिमत्व आता पूर्ण बदलून गेलेलं आहे. व्यक्तिमत्व बदललं म्हणजे काय? व्यक्तिमत्वाचा त्यांनी नाशच केलेला आहे स्वतःचा. का? कारण की तो जीव चैतन्य ठाकूरांनी थोडा ठेवला होता तो आता विश्व चैतन्यामध्ये मिळून गेलेला आहे. हे संदर्भ सांगण्याकरता ते काय म्हणतात की द ओल्ड मॅन इज गॉन, गॉन फॉर एव्हर, नेव्हर टू कम बॅक. क्या बात आहे. की जो जुना विवेकानंद होता, 3 वर्ष आधी इथून येऊन फिरून व्याख्यान देणारा, कार्य उभारणारा, तो विवेकानंद गेला. आणि गेला म्हणजे कसा गेला? द ओल्ड मॅन इज गॉन, गॉन फॉर एव्हर, नेहमी करता, नेव्हर टू कम बॅक. बिलकुल शिक्कामोर्तब करतात की तो आता पुन्हा कधी येणार नाही. म्हणजेच या तुमच्या भांडणावर तुम्ही पडणार नाही. काय तुम्ही तुमचं बघा. का? कारण की तो अहमबोध, कर्तव्य पालन करता करता कर्तव्याच्या पलीकडे जाणं, याला म्हणतात. आणि पुढे मग पुन्हा काय म्हणतात? द ओल्ड मॅन इज गॉन, गॉन फॉर एव्हर, नेव्हर टू कम बॅक. द गाईड, द गुरु, द लीडर, द टीचर हॅज पास्ड अवे. म्हणजे त्यांचं जे आधीचं व्यक्तिमत्व होतं, गाईड, गुरु, लीडर, प्रीचर, टीचर, ते जे व्यक्तिमत्व होतं, किती व्याख्यानं दिली, किती सभा गाजवल्या, ते सगळं व्यक्तिमत्व आता पूर्णपणे नष्ट होऊन गेलेलं आहे. गॉन फॉर एव्हर, नेव्हर टू कम बॅक. हे शब्द स्वामीजींचे. आणि मग पुढे म्हणतात, असं ते व्यक्तिमत्व गेलं, मग उरलं काय? द बॉय, द स्टुडंट, द सर्वंट इज लेफ्ट बिहाइंड. म्हणजेच काय? की तोच छोटा नरेंद्र, तोच विद्यार्थी ठाकूरांचा
आणि तोच ठाकूरांचा सेवक, तोच फक्त उरलाय. आणि पुढे काय म्हणतात, आफ्टर ऑल जो म्हणजे जोसेफाईन मेटलॉर्डला ते प्रेमाने टोपण नाव दिलं होतं. आफ्टर ऑल जो, आय एम ओनली द बॉय हू यूज टू लिसन विथ द रॅप्ट वंडरमॅन टू द वंडरफुल वर्ड्स ऑफ रामकृष्ण अंडर द बॅनियन ॲट दक्षिणेश्वर. माझा तो मूळ स्वभाव आहे की तो छोटा नरेंद्र श्रीरामकृष्णांच्या पायाखाली बसून दक्षिणेश्वरी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांच्या मुखातून येणारे ते अद्भुत शब्द ऐकणारा जो नरेंद्र, तो माझा मूळ स्वभाव आहे आणि मी त्या स्वभावाकरता पुन्हा वळत आहे. दॅट इज माय ट्रू नेचर. तोच माझा खरा स्वभाव आहे. दॅट इज माय ट्रू नेचर, वर्क अँड ऍक्टिव्हिटीज. पुढे म्हणतात, दॅट इज माय ट्रू नेचर, वर्क अँड ऍक्टिव्हिटीज, डुईंग गुड अँड सो फोर्थ आर ऑल सुपरइम्पोजिशन्स ऑन मी. म्हणजे तो लहानसा नरेंद्र, तो माझा मूळ स्वभाव आहे. हे वर्क, ऍक्टिव्हिटी, जगाचं भलं करणं, हे सगळं माझ्यावर थोपवलं गेलेलं आहे. काशीपूरला स्वामीजीने म्हटलं, ठाकूरांनी म्हटलं होतं ना की तुला आईचं कार्य करावं लागेल, हे तीच गोष्ट होती. हे माझ्यावर थोपवलं गेलेलं आहे आणि तो माझा स्वभाव नाही आहे. नाव आय अगेन हिअर हिज व्हॉइस. म्हणजे आता मला माझ्या ठाकूरांचा आवाज ऐकू येत आहे. द सेम ओल्ड व्हॉइस थ्रिलिंग माय सोल. तेच त्यांचे जुने शब्द, त्यांची आवाज मला थ्रिल करत आहे, मला एक्साइट करत आहे. बॉन्ड्स आर ब्रेकिंग. क्या बात आहे. बॉन्ड्स आर ब्रेकिंग म्हणजे काय की हे सगळं जगाला सुधारण्याचं काम, हे सगळं करण्याचं काम, हे सगळं आता व्हॅनिश्ड झालेलं आहे. आता मी या पूर्ण विश्वात पूर्ण पसरून गेलेलो आहे. बॉन्ड्स आर ब्रेकिंग, लव्ह डाईंग. म्हणजेच ह्या जे म्हणतात हे कार्याप्रती माझे जे काही प्रेम होतं ते सगळं आता व्हॅनिश होत चाललेलं आहे. का? कारण की अहंबोध नष्ट झालेला आहे. हे लक्षात ठेवा. वर्क बिकमिंग टेस्टलेस अँड ग्लॅमरस ऑफ द लाईफ. हे सगळं कार्य हे बिलकुल मला आता आवडत नाही. आणि ग्लॅमर म्हणजे त्यांना जे काही प्रसिद्धी मिळाली होती तेव्हा त्यांना आवडली नाही. आणि आता म्हणतात ते मला बिलकुल म्हणजे बिलकुल त्याच्याकडे डुंकून बघायची इच्छा नाही. म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की कर्तव्य पार पाडता पाडता कर्तव्याच्या पलीकडे जाणं. आणि स्वामीजींनी जे काहीही कार्य केलं ते तर त्यांचं कर्तव्य सुद्धा नव्हतं. अरे संन्याशीचं कर्तव्य काय? फक्त ईश्वर प्राप्ती. पण ठाकूरांनी काय म्हटलं होतं की अरे तू इतका स्वार्थी कसं काय होणार? अरे या संपूर्ण जगाला, हे संपूर्ण संसार कसं होरपळत आहे आणि मला तर वाटलं की तू एका विशाल वटवृक्षासारखा होशील आणि सगळे लोक म्हणजे संसारात पोळलेली लोक तुझ्याजवळ येतील आणि दोन शब्द ऐकून त्यांना तर शांती मिळेल आणि तू फक्त स्वतःच्या मुक्तीची काळजी करतो. छी छी, असं करून त्यांना भर्सना केली. तर तो जो एक अहंबोध ठाकूरांनी मुद्दाम ठेवलेला होता मायेमध्ये त्यांना ठेवण्याकरता आणि त्यांना एक कार्य घडून आणायचं होतं, त्याच्याकरता ते कार्य संपलं होतं. तो अहम गळून पडलेला होता. आणि म्हणून जे म्हणतात की आय हॅव कम ॲज ए स्पेक्टेटर अँड नॉट एज एक्टर. म्हणजेच काय की मी आता यावेळेस या खेपेस अमेरिकेत आलेलो आहे फक्त साक्षी म्हणून, कार्य करण्याकरता नव्हे. तिचं कार्य ती जाणे, ती म्हणजे जगज्जननी. तिचं कार्य ती जाणे, मी आता यात पडणार नाही. हे का म्हणतात? कर्तव्य पालन करता करता कर्तव्याच्या पलीकडे जाणं याला म्हणतात. ठरलेली वेळ संपलेली आहे आणि इथे मला जे काहीही सांगायचं होतं प्रश्न उत्तर सगळं या पत्रासकट ते सगळं पूर्ण होत आहे. सोमवारी आपण जेव्हा भेटू तर 32व्या श्लोकापासून पुन्हा आपली जी मुख्य चर्चा आहे भगवद्गीतेची ती पुन्हा सुरू होणार आहे. आपल्याशी निरोप घेण्याच्या आधी एक सांगू इच्छितो की बुधवारी जो आपला वर्ग झाला होता त्याचा व्हिडिओ काही चुकीने बहुतेक डिलीट झालेला आहे. तर तो कदाचित आपल्याला उपलब्ध नसेल आणि अनेक लोकांचे मला SMS सुद्धा आले होते तर त्यांना तुम्ही तसं कळवलं होतं. पण काही टेक्निकल चुकीमुळे तो अपलोड म्हणजे सेव्ह होऊ शकला नाही. त्याला म्हणजे त्याचा शोध सुरू आहे. समजा तो सापडला, आपले व्हॉलंटियर्स काम करत आहे तर नक्की आम्ही त्याला पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांशी सोमवारी पुन्हा भेट होईल अशी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती.